राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून मुंबई पोलीस आता हाय अलर्टवर आहेत। नमस्कार, अशाच ताज्या आणि ब्रेकिंग बातम्यांसाठी तुमचं विश्वसनीय न्यूज चॅनल लोकबज मराठीला आत्ताच सबस्क्राइब करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एका अज्ञात व्यक्तीने फोन करून राऊत यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली। विशेष म्हणजे ही धमकी फक्त संजय राऊत यांच्यापुरती मर्यादित नसून त्यांच्या कुटुंबालाही टार्गेट करण्याची भाषा वापरण्यात आल्याचे समजतेय। या प्रकारानंतर संजय राऊत यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली असून सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांना पावले उचलण्याची विनंती केली आहे। सध्या मुंबई पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत। हा फोन कुठून आला, धमकी देणारा व्यक्ती कोण आहे आणि यामागे काही राजकीय षडयंत्र आहे का, या दिशेने तपास सुरू झालाय। संजय राऊत यांना याआधीही अनेकदा धमक्या आल्या आहेत, मात्र बॉम्बने उडवून देण्याची ही धमकी अतिशय गंभीर मानली जात आहे। ऐन निवडणुकीच्या आणि राजकीय धामधुमीच्या काळात अशा प्रकारे खासदाराला धमकी मिळणं हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारा प्रकार आहे। आता यावर गृह मंत्रालय काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।